हॅलो मंडळी, तर कसे आहात तुम्ही? मी राहते नाशिकला. तर आज आम्ही जाणार होतो नाशिक फिरायला. नाशिक फिरायला म्हणजे आपला फेमस नाशिकचा नवशा गणपती जवळ. हे बघा, जरा यांच्या अंगात जास्तच किडे आलेले फिरायला जायचं म्हटल्याबरोबर. माझ्यात पण काही कमी नाही आहे किडे. मग आम्ही आमचं लायसन हातामध्ये. लायसन शिवाय तर आम्हाला बाहेर जायची एंट्री नाही, कारण बिकॉज ऑफ आम्ही हॉस्टेलर आहे. मग काय झालं नाही, इथं बी यांचं वेगळेच काही येडे चाडे चालू. फोटो काढल्याशिवाय तर आम्ही कुठं निघणारच. मग काय आला ना आमचा प्रायव्हेट जेट. बघा कसा आहे प्रायव्हेट जेट आमचा. बसलो त्यात आणि निघालो आम्ही. बघा आमची पर्सनल स्पेस किती छान आहे. प्रायव्हेट जेट बोलते इसको. क्या बोलते? प्रायव्हेट जेट. त्या प्रायव्हेट जेटपून मधून आम्हाला बेदखल केलं आणि त्यानंतर मग आम्हाला ऑटो पकडायला लागला. ऑटो पकडून आम्ही निघालेलो आहे आमच्या सवारीवर. मग काय बसलो हेलिकॉप्टर मध्ये निघालो. सणाना पिरिरिरी पा कशा पोट्या दातकडं काढू राहिल्या. सणाना पिरिरिरी मस्त हवा खात 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 आमचा प्रायव्हेट जेट हवेतून नाही तर जमिनीतून उडतो बघा. नंतर फायनली आम्ही पोहोचलो आमच्या ठिकाणी. मेन होतं पूजेचे सामान. पूजेचे सामान घेऊन निघालो ना मग आम्ही आमच्या दर्शनाला बघा तुम्ही पाहू शकता. ह्या घंट्या का बरं बांधल्या गेलेल्या आहे? कारण ह्या घंट्या याचं कारण आहे की ज्यांची इच्छा पूर्ण झालेली असती, कोणी नवस केली, ते लोक इथे घंट्या बांधून जातात. मग काय आम्ही बसलेले सणाना पिरिरी मस्त बोट मध्ये बसल्यावर बघा व्ह्यू किती मस्त दिसतंय. जे ते फोटोच्या माग लागलेलं आहे. बघा हे असले येडे चाडे तर आमच्याच पोरींना सुचत. दुसरं कोणाला काय गरज आहे का त्या पाण्यामध्ये हात टाकायची? असलं त्याच्यामध्ये काही तर हे मी केलेला वेगळा विषय आहे म्हणा. मी केलं तर काय नाही, पण यांनी नाही करायला पाहिजे ना. मौत को छू के आई गाईज में आज मेरी तो बहुत फटी पडी थी. मग काय दर्शन करून निघालो आम्ही मग काय निघालो होतो आम्ही आमच्या हवाई जहाजमध्ये बसून. पण नाशिकमध्ये ट्रॅफिक नसन असं होऊ शकत. फायनली आलो आम्ही हॉस्टेलला नंतर.